तर मित्रांनो, आज आपण लसावी मसावी आणि सरासरी याच्यावरती काही प्रॉब्लेम्स बघणार आहोत. जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला सर्वच्या सर्व एक्झाम्स, त्याच्यामध्ये तुमची सरळ सेवा असेल, TCS असेल किंवा इतर कोणत्याही एक्झाम असतील त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये एक तरी एक्झाम्पल तुम्हाला लसावी मसावीवरती दिसेल, 1-2 एक्झाम्पल तुम्हाला दिसतीलच. ठीक आहे. जर का तुमच्या पेपरमध्ये 25 मार्काला जर का क्वेश्चन्स असतील तर त्याच्यामध्ये मिनिमम 2 क्वेश्चन तरी तुम्हाला लसावी मसावी दिसतील. तर त्याच्यावरतीच आपण थोडंसं एक शॉर्ट ट्रिकने आणि दुसरी गोष्ट की महत्वाच्या दृष्टिकोनातून आपण काय करणार आहोत, तो लसावी मसावी घेणार आहोत. काही एक्झाम्पल सांगतोय की लसावी मसावी काढायचा कसा. जसं मसावी आणि लसावी म्हणजेच काय, पहिली गोष्ट म्हणजेच काय की तुमचा मसावी म्हणजेच काय असतं. मसावी म्हणजेच काय की त्याला म्हटलं जातं महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावी म्हणजेच काय की याला लघुत्तम सामायिक विभाज्य म्हटलं जातं. ठीक आहे. आता हे महत्तम विभाजक आणि लघुत्तम सामायिक विभाजक काय आहे हे सध्या आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये थोडंसं आपण एक एक्झाम्पल घेऊया. तर एक्झाम्पल बघूयात आपण की जसं फॉर एक्झाम्पल मी एक्झाम्पल देतो तुम्हाला की याच्यामध्ये एक 10, 15 आणि 20 चा आपल्याला लसावी काढायचा. ठीक आहे. 10, 15, 20 चा जर का लसावी काढायचा तर कशा पद्धतीने आपण काढू शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे बेसिक सगळ्यात महत्वाचं, गणितासाठी जे सगळ्यात महत्वाचं आहे ते पाढे. कारण जर का तुम्ही पाढे पाठ करसाल तर पाढ्यांमुळेच आपल्याला काय होतं की स्पीड सुद्धा भेटतोय आणि एक्झाम्पल सुद्धा मॅक्सिमम सॉल्व्ह होतात. कारण मॅथ्स मध्ये जे काही आपल्याला डिव्हिजन करायचं, भागाकार जो करायचा आहे त्यासाठी आपल्याला पाढे पाठ असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये भागाकाराची प्रोसेस आहे. भागाकाराची प्रोसेस कशी आहे की जसं फॉर एक्झाम्पल की याच्यामध्ये मी तुम्हाला दिलं की 10, 15 आणि 20 चा आपल्याला लसावी काढायचा आहे. तर मी कसा काढणार, तर काय घेईल मी, इथं पहिले भाग देईल. कितीनं भाग देऊ शकतो मी, इथं 10 आहे, तिथं 5 आहे, इथं 15 आहेत आणि इथं 20 आहे. याचा अर्थ याला मी भाग कशाने देऊ शकतोय, तर याला मी समजा 5ने भाग दिला. 5ने जर का मी या 10ला भाग दिला तर कितीने भाग देईल, 5 दुनी 10. ठीक आहे. कसा, तर इथं लक्ष द्या, इथं तुमचा 10 आहे, 5ने भाग देतोय, 5 दुनी 10. ठीक आहे. इथं 0 0 उरला, हे जे काही तुमचं उत्तर आलं ते मी इथं लिहिलं. ठीक आहे. त्यानंतर मी 15ला भाग देतोय. 15ला जर का भाग दिलाय तर 5 त्रिक 15 होते आणि 20ला भाग दिला 5 चौक 20 होते. ठीक आहे. इथपर्यंत समजलाय. त्यानंतर थोडंसं पुढे जाऊयात. आता 5ने भाग दिलाय मी. आता माझं जे काही व्हॅल्यू झालं, मला किमती आल्यात, इथं 2, इथं 3 आणि इथं 4. आता पुन्हा याला मी पुन्हा 2ने भाग देतोय. पुन्हा याला मी जर का 2ने भाग दिलाय तर याला 2ने भाग दिल्यानंतर बे 1 बे, याला भाग जाणार नाही म्हणून जसा तसा ठेवा आणि याला 2ने भाग द्या, बे 2 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता जिथपर्यंत, आता लसावी काढताना काय करणार की जिथपर्यंत 1 या ठिकाणी येत नाही तोपर्यंत भागत राहायचं. मग आता काय करतो मी की मला एक वेळेस ते 1 भेटलाय, आता याच्यामध्ये सुद्धा 1 पाहिजे, याच्यामध्ये सुद्धा 1 पाहिजे. मग मी काय करतो, याला 3ने भाग देतोय. मी जर का याला 3ने भाग दिला, हा 1 आहे, हा जसा तसा ठेवा. 3ला भाग दिल्यानंतर हा 1 होईल आणि हा 2, याला भाग जाणार नाही 3ने, तर हा 2 जसा तसा ठेवा. त्याच्यानंतर मी पुन्हा 2ने भाग देतो. किती होईल, 1 1 1. म्हणजे शेवटी काय झालाय तुमचा 1 1 1 आलाय. शेवटी 1 1 1 आलाय तो सोडून द्यायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय की ज्या काय व्हॅल्यूज आहेत आपल्या, कोणकोणत्या व्हॅल्यूज आपल्याला भेटल्यात की याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू कोणकोणत्या भेटलात, 5 भेटली, 2 भेटले, 3 भेटली आणि 2. या सगळ्यांचा गुणाकार करा. किती होईल, 5 गुणेला 2 गुणेला 3 आणि गुणेला 2. या सगळ्यांचा जर का मी गुणाकार केला तर 5 दुनी 10, 10 त्रिक 30, 30 दुनी 60. हे काय झालाय माझा लसावी. हा काय झालाय माझा लसावी. म्हणजेच काय की सगळ्यात लसावी म्हणजेच काय की मी तुम्हाला पहिला शब्द बोललोय काय की लघुत्तम आहे. हा काय व्हॅल्यू, लघुत्तम. लघुत्तम म्हणजेच काय की सर्वात छोटी व्हॅल्यू. ज्यावेळेस मी 10ने, 15ने आणि 20ने ज्या संख्येला भाग देईल ती सर्वात छोटी संख्या जी असेल ती कोणती असेल, तुमची 60. म्हणजे ही मिनिमम व्हॅल्यू असेल की ज्या व्हॅल्यूने काय होईल की या 60ला 10ने, 15ने आणि 20ने भाग देईल. याच्या पलीकडचे म्हणजे 60च्या खाली अशी कोणतीच व्हॅल्यू नसेल की ज्याने 10, 15 आणि 20ने कम्प्लिटली भाग देईल. त्याच्यामुळे याच्या वरती असू शकते व्हॅल्यू, याच्या वरची व्हॅल्यू असू शकते, जसं 120 झालं, 180 झालं. याला भाग जाऊ शकतो कशाने, 10ने, 15 आणि 20ने. 10, 15 आणि 20ने जर का 120, 180 ला भाग देतो तर हे काय झालं, मोठ्या व्हॅल्यू झाल्यात. आपल्याला सगळ्यात छोटी व्हॅल्यू पाहिजे, लघुत्तम पाहिजे. त्याच्यामुळे लघुत्तम कोणती आहे तुमची, 60.
आणि ही जी काही लघुत्तम व्हॅल्यू आहे म्हणजे तुमचा लसावी किती झालाय 60 झाला. ठीक आहे. दुसरं असं एक्झाम्पल बघूया की जसं दुसरं एक्झाम्पल बघा. जसं दुसरं एक्झाम्पल देतोय तुम्हाला की मी घेतलं इथं 45, इथं घेतलंय 90, इथं घेतलंय 180. ठीक आहे. आता बघा होते काय की ठीक आहे की आपण हे करतोय की याला भाग देऊ, भाग दिल्यानंतर याला सॉल्व्ह करू आपण. ठीक आहे. पण थोडीशी इझी मेथड काय आहे की याला जर का आपल्याला तसं भाग द्यायचा नसेल तर एक लक्षात घ्यायचं की आपल्याला दिसते का इथं 45 व्हॅल्यू दिसते. ठीक आहे. व्हॅल्यू कोणती दिसते आपल्याला 45. इथं 90 दिसते तुम्हाला आणि इथं 180 दिसते. करायचं काय की ज्यावेळेस मला हे दिसते की इथं 45 जी आहे त्या 45च्या पाड्यामध्ये 90 येऊ शकतात हे मला माहित आहे. ठीक आहे. 45 दुनी 90 होतील माझे. 45 दुनी 90 होतील. त्याच्यामुळे मी काय करेल इथं या संख्येला काय करेल कॅन्सल करून टाकेल. या संख्येला जर का मी कॅन्सल करून टाकलं तर माझी व्हॅल्यू कोणकोणती, किंमत कोणकोणती उरते 90 आणि 180. 90 आणि 180 मध्ये तेच मी करतोय काय की 90च्या पाड्यामध्ये 180 येतात कधी मी बघेल. जर काय आलंय तर याचा अर्थ ही व्हॅल्यू मी डायरेक्ट कट करेल. म्हणजेच काय की माझं फायनल आन्सर काय असेल, माझा लसावी जो असेल, माझा लसावी किती होईल याचा 180. कशाचा 45, 90 आणि 180चा माझा लसावी काय असेल तुमचा 180 असेल. ठीक आहे. कसं आलंय तर तुमचं जे काही मी काय केलंय की ही जी काही 45 आहे त्या 45च्या पाड्यामध्ये 90 येतील हे मी बघितलंय. हे मला समजलं की 45 दुनी 90 होतील आणि 90 दुनी 180 होतील. याचा अर्थ काय की 45च्या व्हॅल्यू 45च्या पाड्यामध्ये 90 येतात त्याच्यामुळे मी 45 कट केलं. 90च्या पाड्यामध्ये 180 येतात म्हणून मी 90 कट केलंय आणि इथं काय तुमचा जो काय 180 उरला हा माझा काय झाला फायनल लसावी झाला. ठीक आहे. म्हणजेच काय की 180 ही सर्वात छोटी व्हॅल्यू आहे. ठीक आहे. 180 काय माझी सर्वात छोटी व्हॅल्यू आहे की ज्या संख्येला 45, 90 आणि 180 तिन्ही संख्यांनी भाग जातो. त्याच्यामुळे काय म्हणून आपण त्याला लघुत्तम सामायिक विभाजक त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. मग आता याच्याच मध्ये काय की तुम्हाला जर का महत्तम म्हटलंय, जर का विचारलं तुम्हाला महत्तम, ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे. आता बघूयात आपण मसावी. आता मसावीचा जर का मी विचार केला तर याच्यामध्ये शब्दामध्ये सांगितलं मी तुम्हाला काय तुमचा महत्तम सामायिक याला काय म्हणतो आपण महत्तम सामायिक विभाजक. महत्तम सामायिक विभागाचा जर का विचार केला तर महत्तम म्हणजे मोठी संख्या. महत्तम म्हणजे काय मोठी संख्या. मग मी तुम्हाला मागचं एक्झाम्पल दिलं त्याच एक्झाम्पल मध्ये आपण काय करू मसावी काढू. मी तुम्हाला दिलंय की 10, 15 आणि 20. याच्यामध्ये मला काय करायचं आहे की महत्तम म्हणजे मोठी व्हॅल्यू काढायची. तर याचा अर्थ मी काय करेल की जी काही व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला काय करेल पहिले भाग देईल. व्हॅल्यूला काय भाग देईल मी जर काय 5ने याला 5ने भाग दिलाय. 5ने जर का मी याला भाग दिला तर 5 दुनी 10 होतील. ठीक आहे. त्यानंतर 5 त्रिक 15 होतील आणि 5 चौक 20 होतील. ठीक आहे. म्हणजेच काय की आता याच्यामध्ये काय की या 5ने काय झालंय तुमच्या 10ला 15ला आणि 20ला भाग गेला. 10, 15 आणि 20ला भाग गेला त्याच्यामुळे काय झालंय की ठीक जाऊ द्या पॉज केलंय. 10, 15 आणि 20 जे आहे त्याच्यामध्ये काय झालंय की मी 5ने भाग दिला. 5ने भाग दिला कशाला कंप्लीट तिघांनाही भाग गेला. आता इथं उरतोय तुमचा 2, 3 आणि 4. आता अशी कोणती व्हॅल्यू आहे काय की ज्या संख्येने तिघांनाही कंप्लीट भाग देईल नाही. त्याच्यामुळे काय की माझा मसावी काय होईल तुमचा 5. मसावी काय झाला 5. याचा अर्थ काय की या 5ने काय होईल तुमच्या 10, 15 आणि 20ला भाग देईल. काय होईल 5ने कोणाकोणाला भाग देईल तुमच्या 10, 15 आणि 20ला भाग देईल. 10, 15 आणि 20ला जर का भाग केला याचा अर्थ मी काय म्हणू शकतो की मसावीचा जर का मी विचार केला तर मसावी म्हणजेच काय तर दिलेल्या संख्यांना 5ने किंवा काय म्हणतात आपण याला की दिलेल्या संख्यांना मसावीने पूर्ण भाग देतो. असं म्हणू शकतोय की दिलेल्या संख्या मी दिले संख्या कोणकोणत्या दिल्या होत्या 10, 15 आणि 20. याचा आपल्याला मसावी काढायचा होता. त्याच्यामुळे काय की दिलेल्या संख्यांना मसावीने पूर्ण भाग जातोय. पण लसावीचा याचा उलट होता. लसावीचा काय विषय होता की लसावीचा मी जर का विचार केला तर याचा लसावी आपण काढला किती होता 60. लसावी किती काढला होता यांचा 60 काढला होता. याचा अर्थ काय की जो काही तुमचा लसावी आहे त्या लसावीला किंवा असं म्हणू आपण की दिलेल्या संख्यांनी लसावीला भाग जातोय. काय म्हणू शकतो आपण त्याला की दिलेल्या संख्यांना
लसावीने काय होत असतं, तुमचा भाग जात असतो. याच्या विरुद्ध काय, तुमच्या मसावीचा जर का विचार केला, दिलेल्या संख्यांना मसावीने पूर्ण भाग जातो. म्हणजेच याच्यामध्ये जे काही 10, 15 आणि 20 ह्या जे काही व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये काय होते की तुमचा जो काही लसावी आहे, मी 60 जर का काढला, हा जर का तुमचा लसावी घेतला तर तुमचा 60 होईल. इथं काय होईल, तुमचा लसावी 60 होईल. ठीक आहे, इथं काय होईल, तुमचा लसावी 60 होईल. आणि मसावीचा जर का विचार केला तर याला छेदामध्ये तुमचा मसावी होईल. समजलं? म्हणजेच काय की हा झाला तुमचा लसावी आणि हा काय झाला तुमचा मसावी. समजलंय? ठीक आहे. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल मी तुम्हाला त्याच्यानंतरचं एक्झाम्पल दिलं होतं. कोणतं? तर 45, 90 आणि 80, 180. याचं जर का मला मसावी काढायचा आहे तर काय होईल मसावी. आता इथं लक्ष द्या. आता मला हे माहित आहे की मला 45चा पाढा पाठ आहे. मग मी काय करू शकतो, तर मी 5 ने भाग देतो याला पहिले. ठीक आहे, इथं काय तुमचा 45, 90 आणि 180 आहे. आता याचं मला मसावी, मी तुम्हाला सांगितलं की मसावी जर का मी याचा काढतोय तर मला हे माहित आहे की 45चा पाढा माझा पाठ नाही. 45चा पाढा पाठ नाही तर मग काय, तर मी याला भाग देतोय 5 ने. कितीने भाग देतोय? 5 ने. 5 ने भाग दिल्यानंतर होईल काय, तर इथं बघ, इथं घेतो मी 45, 5 ने भाग देतो. किती होईल इथं? 5. 5 9 45 होते. 0 0 होईल माझं. ठीक आहे, हे जे काही 9 आहे तर 9 इथं घेतलं. 9ला भाग दिला तर 5 1 5. ठीक आहे, आणि 5 8 40 होतील. आणि इथं 5 3 15 आणि 36 होते. ठीक आहे, त्याच्यानंतर काय की मी पुन्हा भाग देतो कशाने? 9 ने. आता मला 9चा पाढा तर पाठ असेल सगळ्यांना. ठीक आहे, नसेल तर पाठ करून घ्या, कारण त्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. 9चा पाढा 9 ने भाग देईल माझा. किती होईल? 9 1 9, 9 2 18 आणि 9 4 36 होते. आता इथं आला एक आलाय, त्याच्यामुळे काय करायचं, इथून सोडून द्यायचं. म्हणजे काय की तुमचा मसावी काढतं. मसावी लसावीच्या वेळेस काय केलं होतं आपण, याचा गुणाकार केला होता. 1 1 येईपर्यंत काय केलं होतं आपण, भाग दिला होता आणि इकडचे जे काही व्हॅल्यू होते त्या सगळ्यांचा गुणाकार केला होता. त्याच्यामुळे झालं काय की आपल्याला व्हॅल्यू भेटली होती, त्याला आपण लसावी म्हटलं होतं. पण आता हा काय तुमचा मसावी आहे. मसावीचा जर का विचार केला तर मी काय केलंय, 5 ने या सगळ्यांना भाग दिला. पण एक लक्षात ठेवायचं की सगळ्या संख्यांना भाग केला पाहिजे. जर एकाही संख्येला जर का भाग गेला नाही तर तिथं स्टॉप करून द्यायचं. ठीक आहे, म्हणजेच काय की मी 5 ने सगळ्या संख्यांना भाग दिला, 9 ने सगळ्यांना भाग दिला. त्याच्यामुळे काय झालं की माझा जे काही व्हॅल्यू, आता इथे 1 आला म्हणून मी काय केलं, भाग देणं स्टॉप करून दिला. त्याच्यामुळे जे काही व्हॅल्यू भेटला मला 2 भेटला. ठीक आहे, कोणकोणत्या, तर त्याच्यामध्ये मला एक व्हॅल्यू भेटली कोणती, तुमची 9 आणि 5. म्हणजे उत्तर किती झालंय तुमचं? 45. ठीक आहे, उत्तर किती झालंय तुमचं? 45. 45 काय झालाय माझा मसावी. ठीक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय की तुमचा हा हे जे आहे, मी पुन्हा एक वेळेस रेडने सांगतो तुम्हाला, कारण इथं दिसणार नाही क्लिअर. ठीक आहे, तर इथं काय दोघांचा गुणाकार करा सिंपली. 5 गुणेला 9 बरोबर किती होतील उत्तर? 45. उत्तर किती होईल? 45. इथं पिवळ्याने दिसत नाही त्याच्यामुळे मग रेड केलं. ठीक आहे, उत्तर किती होईल तुमचं? 45. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण मित्रांनो हे जे काही मॅथ्स आहे, मॅथ्स एकदम सिंपल वे मध्ये घेऊया. ठीक आहे, काही प्रॉब्लेम जरी असला तरी तुम्ही फोनच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने मी छोट्या छोट्या ट्रिक सांगत असतो. ठीक आहे, आता ही तर काय लेंथी पद्धत झाली, पण त्याच्या आधी मी तुम्हाला लसावी काढण्याची एक छोटीशी पद्धत सांगितली. त्या पद्धतीने जर काय केलं तर तुम्हाला काही सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर काढता येते. या पद्धतीने आपल्या जे काही पूर्ण मॅथ्स याच पद्धती विदाऊट फॉर्म्युला आपण घेऊया. ठीक आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा काय येणार नाही, फॉर्म्युलाचा जो काही यूज आहे तो मॅक्सिमम होणारच नाही असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, कारण काय की काही असे काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म्युला यूज करावे लागतील. ठीक आहे, तर ते एकदम मिनिमम, म्हणजेच काय की 100% पैकी आपल्याला फक्त 20% वापरावं लागतील. बाकी सगळे विदाऊट फॉर्म्युलाज आपण पूर्ण मॅथ्स शिकणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला पूर्णच्या पूर्ण मॅथ्स आपल्याला बघायचं आहे. तर हे जे काही आपल्याला मॅथ्स आहे ते मॅथ्सची बॅच आपण चालू करतोय. तर युट्यूबवरती जो काही तुम्हाला लिंक असतील, टेलिग्रामचं चॅनल आहे, आपलं युट्यूबचं चॅनल आहे, तर त्याच्यावरती सर्वच्या सर्व जे काही लिंक्स आहेत त्या लिंक्स तुम्हाला उपलब्ध केल्या जातील. ठीक आहे, त्यानुसार जे काही तुम्हाला जर काय आवडलं हे तर नक्की जॉईन करा आणि सबस्क्राईब जे काय आहे आपलं चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. टेलिग्रामचं चॅनल आहे त्याच्यावरती जॉईन करा. सगळ्या इन्फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला तिथं भेटत राहील. पीडीएफ असतील, पीडीएफ नोट्स असतील, त्या सुद्धा तुम्हाला तिथं टाकून दिल्या जातील. ज्या काही तुमच्या रोजचे लेक्चर होतील ते सर्वचे सर्व त्याच्यावरती टाकून दिले जातील. काही काळजी येणार नाही. ठीक आहे, आणि जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असले तर तुम्हाला फोन नंबर सुद्धा दिलेला आहे, त्या फोन नंबरवरती कॉल करा. ठीक आहे, आणि बाकीच्या इतर ज्यावेळेस तुम्ही जॉईन करसाल तर जॉईन करायच्या वेळेस सुद्धा एक वेळेस कॉल करून द्या आणि तुमचा मोबाईल नंबर असेल, ठीक आहे, तो आम्हाला सेंड करून द्या. ठीक आहे, जेणेकरून काय होईल की आपल्याला पुढे एक बॅच क्रिएट झाल्यानंतर आपल्याला पूर्णच्या पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये घेता येईल. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.